विश्वास नांगरे पाटील हे नाव ऐकलं की आठवतो संघर्ष करून सरकारी अधिकारी झालेला माणूस, मोटिवेशनल भाषण देणारा माणूस, खाकी वर्दीमध्ये अगदी रुबाबदार दिसणारा माणूस। पण हाच माणूस जेव्हा एखाद्या ठराविक समाजाच्या संमेलनामध्ये जाऊन भाषण देतो आणि एखाद्या संस्थेचं कौतुक करतो, तेव्हा याच नांगरे पाटलांच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात। आणि फक्त प्रश्नचिन्हच नाही तर राज ठाकरेंसारखे नेते त्यांच्या शैलीमध्ये नांगरे पाटलांना झापतात सुद्धा। पण नेमकं विश्वास नांगरे पाटील कोणत्या कार्यक्रमात जाऊन काय बरळले की ज्यामुळे थेट राज ठाकरेंनाच भली मोठी पोस्ट लिहावी लागली, आणि राज ठाकरेंनी नेमकं त्यांच्या पोस्टमध्ये नांगरे पाटलांना काय शालजोडे दिलेत हेच आजच्या व्हिडिओतून सविस्तर पाहूयात। नमस्कार। बघा, नुकतीच विश्वास नांगरे पाटील यांची नागपूर शहराचे पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आहे। याच बदलीनंतर अगदी काहीच दिवसात नांगरे पाटील सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात दिसले। आता नांगरे पाटील फक्त कार्यक्रमात सहभागी झाले म्हणून त्यांच्यावर टीका केली गेली असं नाहीये, तर नांगरे पाटलांनी त्या कार्यक्रमात एक भाषण केलं। त्याच भाषणात नांगरे पाटलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीचं, संघटन कौशल्याचं कौतुक केलं। राष्ट्रीय नवनिर्माणामध्ये RSSने उल्लेखनीय कार्य केलंय असं म्हणत RSSवर शब्दसुमनं सुद्धा उधळली। नांगरे पाटलांच्या याच भाषणामुळे त्यांच्यावर टीका केली गेली। बघा, एका सरकारी अधिकाऱ्याकडे एक निष्पक्ष आणि कोणत्याही एका समाजाची कड न घेणारा व्यक्ती म्हणून पाहिलं जातं। त्यातल्या त्यात विश्वास नांगरे पाटलांसारखा अधिकारी असेल तर त्याच्याकडे लोक तटस्थ भूमिका असलेला अधिकारी याच नजरेनं पाहतात। पण नांगरे पाटील मात्र सकल हिंदू समाजाच्या संमेलनात सहभागी झाले, म्हणजे थोडक्यात नांगरे पाटलांनी एका धर्माला पाठिंबा दिला असा निष्कर्ष त्यांच्या उपस्थितीतून काढला गेला। त्यात नांगरे पाटलांनी ज्या RSSचं कौतुक केलं ती संस्थाच मुळात कट्टर हिंदुत्ववादी आहे, आणि याची पूर्णपणे माहिती असतानाही नांगरे पाटलांनी त्याकडे दुर्लक्ष केलं। त्यात RSS आणि भाजपचं नातं काय आहे हे जगजाहीर आहे। त्यामुळे ज्या अर्थी नांगरे पाटलांनी RSSचं कौतुक केलं त्या अर्थी नांगरे पाटलांना भाजपात जाण्याची तीव्र इच्छा झाली आहे अशी थेटपणे चर्चा सुरू झाली। अनेकांनी नांगरे पाटलांच्या भूमिकेवर टीका केली, पण सगळ्यात जास्त जहरी टीका तर राज ठाकरेंनी केली। मुळात राज ठाकरे हे कोणत्याही घटनेवर उठसूट बोलत नाहीत किंवा पोस्ट करत नाहीत, पण ठाकरेंनी ज्या तत्परतेने नांगरे पाटलांना सल्ला देणारी पोस्ट टाकली त्यावरून स्वतः नांगरे पाटलांना पण जाणीव झाली असेल की आपण कुठेतरी चुकलोय। बघा, राज ठाकरेंनी नांगरे पाटलांना सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित चांगला भला मोठा सल्ला दिला। त्यात राज ठाकरे असं म्हणाले, IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे। ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी। पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा ही दाखवावीशी वाटतीये। सध्या राज्यात हिंदू संमेलनं भरवली जातात आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली। एका सरकारी नोकरीवर असणाऱ्या, त्यातही पोलीस अधिकाऱ्यानं तिथं जायचं का हा प्रश्न आहे। आपण पोलीस अधिकारी आहोत, निष्पक्षता ही अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते याचं भान सुद्धा नांगरे पाटलांना नव्हतं का? तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल तर ती मनात ठेवा, किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघामध्ये किंवा भाजपमध्ये सामील व्हा। सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरू आहेच। तुमचंही पुनर्वसन होईल। नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता, पण तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ता समजलं। नांगरे पाटील असोत किंवा अजून कुणीही असो, यांना विनंती आहे की सरकारला तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात तर त्यांना हेच हवंय, परंतु नांगरे पाटील तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात। तुम्ही तरी तुमची सतसत विवेक बुद्धी राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका असा जवळपास एक पाणी सल्ला राज ठाकरेंनी विश्वास नांगरे पाटलांना दिलाय। बरं, फक्त राज ठाकरेंनीच नांगरे पाटलांना सल्ला दिलाय असं सुद्धा नाहीये, तर काँग्रेसनं सुद्धा नांगरे पाटलांवर टीका केली आहे। काँग्रेसनं असं म्हटलंय की शासकीय सेवेत असताना अशा प्रकारे एका विशिष्ट विचारसरणीची आणि द्वेष पसरवणाऱ्या संघटनेची चाटुगिरी करणं म्हणजे लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे। पोलिसांचं काम समाजात कायदा व्यवस्था राखणं आहे। नांगरे पाटील यांना संघाचा इतिहास माहिती नाही का? हे कसले कर्तव्य दक्ष IPS अधिकारी? असं म्हणत काँग्रेसनं विश्वास नांगरे पाटलांच्या कर्तव्यावरच थेट काळा ठपका ठेवलाय।
बरं, नांगरे पाटलांच्या या भूमिकेमुळं आतापर्यंत तरी या प्रकरणामध्ये त्यांच्यावर कोणतीही अधिकृत शिस्तभंगाची कारवाई केली गेली नाहीये. त्यामुळे लोक असाही सवाल विचारत आहेत की नांगरे पाटलांनी शिस्तभंग करून सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली नाही. पाटील सरकारच्या इतके जवळचे झालेत का? मुळातच विरोधकांकडून वेळोवेळी असा आरोपही केला गेलाय की नांगरे पाटील सत्ताधारी भाजपच्या जवळचे अधिकारी आहेत, मर्जीतले अधिकारी आहेत. आता या आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही हे भविष्यात समजेलच. एकंदरीत नांगरे पाटलांच्या भाषणामुळे आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे नांगरे पाटील भविष्यात भाजपमधून राजकारणात एंट्री घेणार अशी चर्चा मात्र जोरदार होतीये. सोबतच सरकारी अधिकाऱ्यांनी मर्यादा पाळणं, आपल्या पदाचं भान ठेवून कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं आणि भाषण करणं हे किती गरजेचं आहे हे विश्वास नांगरे पाटलांच्या या प्रकरणातून इतर अधिकाऱ्यांनी चांगलंच लक्षात घेतलंय. तुम्हाला काय वाटतंय? विश्वास नांगरे पाटील यांनी सरकारी अधिकारी असूनही RSSचं केलेलं कौतुक योग्य होतं का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो ऑनलाईन नेताला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.